आपल्या बरोबर आहे किंग ऑफ द रिंग प्रशांत दामले. नाही म्हटलं तरी 365 दिवसात नाही म्हटलं तरी मी 250 प्रयोग तरी किमान करतो. 365 दिवसांपैकी 250 प्रयोग मिनिमम. तू जेव्हा एखाद्या हॉटेलमध्ये जातो तेव्हा तू आधी खातो आणि मग पैसे देतो. बरोबर. आम्ही इथे आधी पैसे घेतो आणि मग खायला घालतो. बरोबर, अगदी बरोबर. त्यामुळे आमची जबाबदारी जास्त आहे ना. तुला कुठेही असं तू असं म्हणताना दिसत नाही मी केलं. तुम्ही तुमचं काम करत राहा. मी असं केलं आणि मी त्याचं केलं हे मी म्हणण्यापेक्षा जे आजूबाजूची मंडळी जे त्यांना पटेल ते बोलतील. म्हणजे माझा प्रयोग कसा चांगला होईल, माझा प्रयोग कुठे घसरतोय, नाट्यगृहांची अवस्था काय आहे. आता अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा अध्यक्ष ह्या नात्याने संपूर्ण महाराष्ट्रात नाट्य चळवळ कशी चालू आहे, रागिक रंगभूमीचे काय प्रॉब्लेम्स आहेत. प्रशांत दामलेंचं नाव कधीही कुठल्या वादात घेतलं गेलं नाही. माझं नाव कोणाशी जोडलं गेलं नाही याचं कारण असं आहे की कारण मला माहिती आहे माझं लग्न झालेलं आहे बरोबर. आणि लग्न झाल्यानंतर आपल्याला बायकोला वेळ द्यावा लागतो. माननीय दामले हे नाटक पहिल्या अंक बघितल्यानंतर आम्हाला असं जाणवलं की तुम्ही आमची फसवणूक केलेली आहे. बर, कृपया अशा पद्धतीच्या नाटकात काम करू नये. हो दामले हे अतिशय वाईट आणि घाणेरडं गलिच्छ नाटक तुम्ही केलेलं आहे बरं का. मी त्यांना म्हटलं हो माहिती आहे मी करतोय बंद करतोय. असे चांगले डिरेक्टर्स आहेत त्यांना चांगले कलाकार तुम्ही दिलेत ना आणि चांगला वेळ दिलात तर मला खात्री आहे मराठी नाटक इंडस्ट्रीतली नाटकांचा दर्जा जो आहे तो आजच्यापेक्षाही वरती जाईल. प्रयोग ओपन झालेले कसा रिस्पॉन्स आहे? मलाही त्या नाटकातनं जरा वेगळी मज्जा करायला मिळालेली आहे. मी आयुष्यात कधी केली नाही तशी मज्जा त्या नाटकात केलेली आहे. म्हणजे रसिक प्रेक्षकांना बघितल्यानंतर आश्चर्य वाटेल हा असा आहे. नमस्कार, मी विशाल परदेशी आणि विशेष भागात आपलं सगळ्यांचं स्वागत. मंडळी, काही माणसं खरं तर एका विशिष्ट कामासाठीच जन्माला आलेली असतात असं त्यांच्याकडे बघून आपल्याला कायम वाटत असतं. त्यापैकीच एक असं नाव ज्याच्याबद्दल मी आवर्जून या ठिकाणी सांगेन. फक्त रंगभूमी, एक रंगभूमी, ठीक आहे, इतर माध्यमांमध्ये काम केलं पण विशेष प्रेम फक्त रंगभूमीवरती. आज तागायत या क्षणापर्यंत 13,091 प्रयोग. तर मंडळी, आपल्या बरोबर आहे किंग ऑफ द रिंग प्रशांत दामले. प्रशांत, नमस्कार. खूप खूप स्वागत. आणि 2025 या नववर्षाच्या निमित्ताने तुला खूप खूप शुभेच्छा. आणि अर्थात काय अपेक्षित आहे, काय असावं, हे प्रेक्षकांच्या मनातले प्रश्न देखील मी तुला विचारणार आहे. हो, पण थेट पहिला प्रश्न. तत्पूर्वी न्यूज 18च्या सर्व रसिक प्रेक्षकांना माझा खूप नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि माझा नमस्कार. वा, तुझ्या शुभेच्छा कायम आहेत. तुझ्या पाठीशी प्रेक्षकांच्या शुभेच्छा कायम आहेत, ते तुला थेट भेटतात नाटकाच्या माध्यमातून. पहिला प्रश्न, काय ठरवलंय हे तर मी विचारेनच, पण हे वर्ष 2024 हे वर्ष 2025चं स्वागत करत असताना नाटकाच्या दृष्टीने कसं गेलं? खूप म्हणजे माझं प्रत्येक वर्षच आनंददायी असतं कारण मी प्रयोग करत असतो. नाही म्हटलं तरी 365 दिवसात नाही म्हटलं तरी मी 250 प्रयोग तरी किमान करतो. 365 दिवसांपैकी 250 प्रयोग मिनिमम. पूर्वी मी म्हणजे 95-96चा रेकॉर्ड काढला तर 95मध्ये मी 469 केले आणि 96मध्ये मी 472 केले, त्यामुळे 479 केले. 365 दिवसांपेक्षा जास्त होते. हो हो हो. म्हणजे एकेका दिवसात 2 किंवा 3 प्रयोग. हो हो हो. पण आता मी जरा 200-250च्या दरम्यान करतो प्रयोग. बाबा, त्यामुळे मला खूप आनंद असतो. स्टेजवर काम करण्याचा जो आनंद आहे तो कुठेच आनंद नाही आहे. चुकल्याचं दुःख होतं, टाळ्यांचा आनंद होतो आणि शिकायला मिळतं खूप. इट्स अ चॅलेंजिंग जॉब. परफॉर्मिंग आर्टमध्ये काम करत राहणं सातत्याने आणि टीमबरोबर काम करणं, टीमवर्कने काम करणं, एकत्रितपणे काम करणं आणि त्या योगे रसिक प्रेक्षकांना हसवणं. आणि सुदैवाने माझे सहकलाकार सगळे असे भेटलेले आहेत की त्यांना असं वाटतं की वी आर अन्सरेबल टू द ऑडियन्स. हे जेव्हा मनात भावना असते ना तेव्हा पाट्या टाकणं, चुकणं, रिॲक्ट न होणं या गोष्टी होतच नाहीत. त्यामुळे माझी टीम अशीच म्हणून म्हणजे आता मी परत थोडा मागे जाईन की हे सगळं कधी जमतं तर एक साधारणपणे 28 ते 30 दिवस रिहर्सल झाली ना की ह्या सगळ्या गोष्टी जमतात. म्हणजे माझ्या नाटकाचा जेव्हा मी पहिला प्रयोग करतो त्यावेळी त्या नाटकाचे ऑलरेडी आम्ही 20 प्रयोग केलेले असतात ग्रँड रिहर्सल्सच्या माध्यमातून. को आर्टिस्टमध्ये अत्यंत छान बॉन्डिंग होतं. मी तुझ्याकडे बघितल्यानंतर त्या वाक्याला माझा चेहरा असाच होणार आहे हे तुला कळतं, त्या वाक्याला तसा माझा चेहरा झाला नाही तर तुला कळतं मी विसरलोय. विसरत नाही पण कळतं. म्हणजे चेहरे पट्टीवरून आपल्याला कळतं की माझ्या समोरच्या आर्टिस्ट बरोबर लाईनवर चाललंय की नाही, मी माझ्या लाईनवर चाललोय की नाही. हे को आर्टिस्ट सी अ गुड को आर्टिस्ट हु इज अ गुड आर्टिस्ट. गुड ॲक्टर म्हणजे काय, अ गुड रिॲक्टर इज अ ॲक्टर.
क्या बात आहे. गुड रिॲक्टर इज इज अ अ ॲक्टर. ऍक्टर. हां, नुसता ॲक्टर असून उपयोग नाही ना. तू सॉलिड अभिनय केला आणि मी रिॲक्टच झालो नाही, किंवा मी सॉलिड अभिनय केला आणि तू रिॲक्टच झाला नाही, बघितलं पण नाही बरोबर माझ्याकडे, बरोबर तर बरोबर. त्याला काय उपयोग नाही ना. सो एकत्रितपणे काम करण्याची ही नाटक म्हणजे सगळं एकत्रित भट्टी जमायला पाहिजे. आपण म्हणतो भट्टी जमली आहे नाटकाची. ती भट्टी जमण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करायला लागतात. रिहर्सल, रीडिंग, GR या सगळ्या गोष्टी खूप मनापासून करायला लागतात. त्यासाठी वेळ द्यावा लागतो, तरच एक चांगलं नाटक तयार होऊ शकतं. अर्थात मी असं कधीच म्हणणार नाही की आपण जे करतो ते 100% बरोबर असतं, असं नाही. शेवटी गृहिणीने जेवण केलेलं खाल्ल्यानंतर आपल्याला कळतं की सगळं व्यवस्थित आहे की नाही, का ह्याच्यात मीठ कमी आहे, का ह्याच्यात काय जास्त कमी आहे. तसंच नाटक आम्ही आमच्या पद्धतीने बसवतो, डिरेक्टर त्याच्या पद्धतीने तो बसवतो, त्याला जे वाटतं त्या पद्धतीने तो करतो. रसिक प्रेक्षकांच्या समोर गेल्यानंतर खरा कस लागतो की हे नाटक योग्य पद्धतीने झालंय की नाही झालंय. त्यामुळे त्यांच्यासमोर जाताना सुग्रास थाळी घेऊनच, पंचपक्वानाची थाळी घेऊनच जायचं असतं. वा. मग त्यांनी ते बघायचं असतं की ह्याच्यात काही चूक आहे का. पण प्रेक्षक शक्यतो चुका काढत नाहीत, कारण त्यांना मिळत नाहीत. एखादी चूक असू शकते, क्या बात आहे. पण शक्यतो त्यांना चुका काढायची संधी द्यायची नाही, अशीच माझ्या संपूर्ण टीमला सवय आहे. म्हणजे जे जे द्यायचं ते ठोक अगदी खणखणीत वाजवत एकदम द्यायचं. एकदम. कारण माझं असं कायमस्वरूपी म्हणणं आहे की आमची जी नाटक इंडस्ट्री आहे, मुळात इंडस्ट्री आहे की नाही याबद्दल आपण ते एक वेगळं चर्चासत्र होऊ शकतं. पण मी नाटक इंडस्ट्री म्हणतो, नाटक इंडस्ट्री ही सर्व्हिस इंडस्ट्रीच्या वरची आहे. सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये हॉटेल लाईन येते. तू जेव्हा एखाद्या हॉटेलमध्ये जातो तेव्हा तू आधी खातो आणि मग पैसे देतो. बरोबर. आम्ही इथे आधी पैसे घेतोय आणि मग खायला घालतोय. क्या बात. बरोबर, अगदी बरोबर. त्यामुळे आमची जबाबदारी जास्त आहे ना. आधी घेतलेलं आहे आपण आणि आता व्यवस्थित द्यायचं त्यांना. पण माझे बरेचसे मित्र किंवा प्रेक्षक त्यांना एक फार अप्रूप आहे की तुझ्या भेटी होतात किंवा इतर कलावंतांच्या भेटी होतात, पण तुझ्याबद्दल एक स्पेसिफिक माझे बरेचसे मित्र किंवा प्रेक्षकांच्या मनात हा प्रश्न असेल की प्रत्येक प्रयोगात तुझी एनर्जी वरचीच असते. जेव्हा प्रशांतची स्टेजवरती एंट्री होते, म्हणजे सारखं काहीतरी होतं ते जे नाटक होतं ना, बरोबर, तर त्याच्यामध्ये तुझी जी एंट्री त्या पायऱ्यांमधनं तू येतो असतो, तिथून तो जो आवाज लावतोस तू, किंवा त्यातनं तुझे जे झट 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 वाक्य असतात, हे कसं जमतं. म्हणजे रंगभूमीवर काम करताना सगळ्यात पहिली महत्त्वाची गरजेची गोष्ट आहे ती आवाज. तो आवाज तुमचा खणखणीत व्हायला वेळ लागतो. इट टेक्स टाईम. उठलं आणि मोठा मी गायला लागलो किंवा बोलायला लागलो असं होत नाही. इट्स अ ओव्हर ऑफ पिरियड ऑफ. आता मी 40 वर्ष झाली, तर 40 वर्षात आवाज वापरून 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 म्हणजे 1983चा आवाज, म्हणजे तू जर शाहीर साबळेंचं किंवा या विठूचा जर ऐकलं असेल, तो 84चा आवाज आहे. बरोबर. हा बरोबर. हा हा हा. बरोबर आहे की नाही. तो 84-85 मधला आवाज आहे. शाहीर साबळेंनी मला समोर बसून ठोकून माझ्याकडे गाणं बसवून घेतलं होतं. तर तो आवाज आणि आज आवाज खूप फरक पडलेला आहे. वापरलेला आवाज आहे. पण ती ताकद जी आहे ती ताकद तशी लावावीच लागते रंगभूमीवर. मी जरी लेपल लावला तरी माझी एनर्जी तेवढीच असायला पाहिजे. बरोबर. तर ती एक्सप्रेशन्स तशी येतात. बरोबर. हे तुझे सहकलावंत बरेच असं विंगेत उभं राहून म्हणजे त्यांनी मला सांगितलेलं की जेव्हा प्रशांत बोलायला लागतो तेव्हा म्हणजे आम्ही असे होतो आणि म्हणजे तू झट 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 झट. आम्हाला थोडंसं ऐकायला आवडेल म्हणजे एखाद्या नाटकाला तुझा संवाद. नाही, काय झालं माहिती आहे का, आता मी विनोदी नाटकात काम करतो, ऐतिहासिक नाटकात काम करत असतो, तर मी तुला उतारेचे उतारे म्हणून दाखवले हो, असते. पण मला पण विनोदी नाटकात कसं असतं माहिती आहे का, 1 to 1 1 to 1 1 to 1 असं ते टेबल टेनिसचा बॉल असतो ना, हा तिकडे गेला तिकडून इकडे, हा तिकडे गेला ते आहे. त्यामुळे मी तुला असे डायलॉग्स ऐकून दाखवू शकत नाही, पण मी तुला एक सांगू शकतो, तू नाटकाला ये आणि ऐक. नाही, मी जरूर येतो. पण मला एका लग्नाची गोष्ट म्हणजे ती दुसरा भाग त्याचा जो आणला असतो रंगभूमीवर, त्यामध्ये पुढची गोष्ट, तर त्यात कविताला तू असं काहीतरी सांग तुझ्या आईला त्या रूम मध्ये, असं काहीतरी ते जे काय आहे ना, ते मला फार ऐकताना गमतीशीर वाटलं होतं. हो, पण ते त्या क्षणाची गमतीची गोष्ट आहे की ती बहीण जी आहे ती सतत डोक्यात जाते माझ्या, त्यामुळे ती बघितली की डोक्यात तिडीक जाते, असा तो सीन आहे. त्यामुळे त्या जोशात ते होऊन जातं. एंट्रीलाच तो सीन आहे, त्यामुळे ती काम करायला पण मजा येते. आणि माझं असं म्हणणं आहे की सुरुवातच आपण 60-70ला केली ना की पुढचा सूर लागतो. पहिला जो सूर आहे नाटकातल्या पहिल्या 5-7 मिनिटाचा जो सूर लागतो ओपनिंग बॅट्समनचा, तो सूर शेवटपर्यंत राहतो. त्यामुळे मी शिकायला गेलो एक मध्ये सुद्धा ओपनिंगची जी आमची बॅट्समन आहेत त्यांना सांगतो सूर ठेवा आणि पेस ठेवा. बाकी मग एकदा लोकांना आपल्याकडे घेतलं, रसिक प्रेक्षक इकडे,
ती लाईन पुसली पाहिजे लवकरात लवकर मधली त्यांच्या आणि आपल्यातली, की मग ते गणित सोपं होऊन जातं. पण प्रशांत दामलेला आणि प्रशांत दामले हे करण्यासाठी बरीच मोठी मेहनत घ्यावी लागली. मला काय सगळ्यांनाच घ्यावी लागते. सगळ्यांनाच घ्यावी लागते. म्हणजे आता 92 साली पहिल्यांदा, म्हणजे मी 83ला माझं पहिलं नाटक, 82ला ऋणानुबंध झालं, मी मंत्री झालो. त्यानंतर 83ला टूर आणि त्यानंतर नाटकांची मालिका सुरू होती, चित्रपट सुरू होते. 92ला पहिल्यांदा गेला माधव कुणीकडे या नाटकामध्ये, बरोबर 7 डिसेंबर 1992ला ते ओपन झालं नाटक. बरोबर. त्यात पहिल्यांदा आणि प्रशांत दामले होतं आणि त्या नाटकाला पहिल्यापासून जो बोर्ड लागला तो शेवटपर्यंत उतरला नाही. आज ताग्यात आणि प्रशांत दामले असं ते कायम आहे. हां, सी म्हणजे आता हा डॉक्टर लागूंचा एक किस्सा तुला सांगतो. सुंदर मी होणार आम्ही नाटक केलं होतं. त्या सुंदर मी होणारमध्ये मला 2 एंट्री होत्या, दुसऱ्या अंकात आणि तिसऱ्या अंकात. आणि डॉक्टर श्रीराम लागू असं त्यात होतं. तर त्यांनी सुधीर भटला सांगितलं, आपल्या नाटकाला अजून चांगलं बुकिंग हवं असेल ना तर आणि प्रशांत दामले टाक. क्या बात आहे. हे डॉक्टर लागूनही सांगितलं. क्या बात. मी म्हटलं डॉक्टर असं काका असं करू नका ना, तुम्ही माझ्यापेक्षा असं नाही. आपल्या लोकांनी यायला पाहिजे की नाही, नाटक वेगळं आहे, तुझा रोल वेगळा आहे, माझा रोल वेगळा आहे, पुलंचं नाटक आहे, वेगळं नाटक आहे, यायला पाहिजे लोकांनी आणि तुला लोक ओळखतात, त्यामुळे आपण मला काही नाही, नाटक चांगलं व्हायला पाहिजे. सी या पद्धतीचे लोकांबरोबर कामं केल्यामुळे ना मला पण तेच वाटतं की आपण जमिनीवर राहून काम केलं की अजून मजा येते. पण इतकी वर्ष काम केल्यानंतरही जेव्हा जेव्हा प्रशांत दामले आम्हाला भेटतो किंवा प्रेक्षकांना भेटतो, कुठेही तुला स्पर्श करून गेला नाही. तुला कुठेही असं तू असं म्हणताना दिसत नाही, मी केलं, मी इतके प्रयोग केले 13,000च्या वरती, असं कधीच तुला स्वतःचं किंवा हे म्हणून दाखवावं, हे भांडवल करावं असं वाटलं नाही? कारण तू सोशल मीडियावरती फारसा व्यक्त होत नाहीस कधी. नाही, मला जे वाजवायचं ते मी रंगमंचावर 2.5-3 तास वाजवतो. वाजवलेलं असतं जे काय असतं माझं फोकस तो आहे ना. तिथे काम नीट केलं तर माझं पुढचं सगळं गणित होतं नीट. आणि तिथे काम करण्यासाठी मला बॅक ऑफिसला माझं काम करावं लागतं. म्हणजे रंगभूमीची सेवा जर मला करायची असेल तर मला आधी बॅक ऑफिसला काम करायला पाहिजे ना. त्यामुळे बॅक ऑफिसचं काम आणि मग ती रंगभूमीवर 3-3.5 तास काम आणि त्यानंतर मग मला ती गरज वाटत नाही की आता मी हे केलं, मी ते केलं. ते हळूहळू आकडा वाढत जातो. 12,500वा प्रयोग मी षण्मुखानंद केला होता, 12,500 म्हणून. बरोबर. म्हणजे मला माझ्या माहितीप्रमाणे षण्मुखानंद हॉलमध्ये मी अनेक नाटकाचे प्रयोग केले, पण ते सगळे नाटकाचे प्रयोग हे कॉन्ट्रॅक्टचे शो होते. बरं. कॉन्ट्रॅक्टचे शो म्हणजे सोल्ड आउट शो. बरोबर. कुठले एखाद्या तेल कंपनीचा शो त्यावेळी ते घ्यायचे. तिकीट शो वॉज द फर्स्ट शो. 12,500 हा तिकीट शो पहिलाच झाला. तिकीट शो एकही दिलेलं तिकीट वगैरे काही नाही. तो पहिला शो असेल की जो हाऊसफुल झाला, सगळ्या तिकिटांची विक्री झाली. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही तुमचं काम करत राहा. मी असं केलं आणि मी त्याचं केलं हे मी म्हणण्यापेक्षा जे आजूबाजूची मंडळी जे त्यांना पटेल ते बोलतील. नाही विसरून गेलं तरी मला फरक पडत नाही. मी ॲज ए आर्टिस्ट मला जेवढं करता येतं तेवढं मी करतो. आज तागायत प्रशांत दामलेंचं नाव कधीही कुठल्या वादात घेतलं गेलं नाही. कधी तू वादात पडत नाहीस. कधी एखाद्या व्यक्तीबरोबर तुझं नाव जोडलं गेलं नाही किंवा एखाद्या मुलीबरोबर तुझं नाव जोडलं गेलं नाही. म्हणजे हे काय नेमकं, म्हणजे हे होऊ नये खरं तर, पण नाही तसं काय मुळात ना मला ज्या कामासाठी मी इथे आहे, नाटकासाठी मी इथे आहे, त्यामुळे मी नाटकाबद्दलच बोलायला पाहिजे, नाटकाशी संबंधित असलेल्या गोष्टींबद्दल बोलायला पाहिजे. ओके, म्हणजे माझा प्रयोग कसा चांगला होईल, माझा प्रयोग कुठे घसरतोय, नाट्यगृहांची अवस्था काय आहे. आता अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा अध्यक्ष ह्या नात्याने संपूर्ण महाराष्ट्रात नाट्य चळवळ कशी चालू आहे, प्रायोगिक रंगभूमीचे काय प्रॉब्लेम्स आहेत, नाट्यगृह महाराष्ट्रातील नाट्यगृह जास्तीत जास्त लवकर जास्तीत जास्त चांगली कशी करता येतील. आता सुदैवाने आमचे नाट्यप्रेमीच मंत्री आलेले आहेत, आशिष शेलार. बरोबर. जे आमचे म्हणजे नाटकवाल्यांचे असे आहेत ते, त्यामुळे त्यांना भेटून मी त्यांनाही सांगणार आहे. तर मुळात मला ज्या गोष्टीची माहिती आहे त्या गोष्टीबद्दलच मी बोलणार ना, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, माझं नाव कोणाशी जोडलं गेलं नाही ह्याचं कारण असं आहे की कारण मला माहिती आहे माझं लग्न झालेलं आहे, बरोबर. आणि लग्न झाल्यानंतर आपल्याला बायकोला वेळ द्यावा लागतो, तो वेळ माझ्याकडे नाही आहे.
आता एवढे प्रयोग करतोय तर कुठे वेळ देणार त्यात? वेळ असतं तर केलं असतं असंही नाहीये. पण मुळात वेळच नाहीये. त्यामुळे ह्या गोष्टीच्या भानगडीत पडलो नाही आणि पडणार पण नाही. मला ज्या गोष्टींबद्दल माहिती आहे त्या गोष्टींबद्दलच बोलीन आणि माझी काही वैयक्तिक जी मतं आहेत ती जेव्हा मतदान असेल तेव्हा मतपेटीत टाकीन. बरोबर बरोबर. पण पण घरी सुद्धा घरची मंडळी त्यांना सुद्धा एक ठामपणे माहिती आहे, म्हणजे वहिनींना देखील ठाऊक असणार की तसं नाटकामुळे आपल्याला वेळ देता येत नाही तर बाकीच्या गोष्टी सुचायचा विषयच नाही. वेळच नाही मिळत ना. कधी वेळ मिळणार? म्हणजे मी इतके दौरे आणि इतका प्रवास आणि इतकं हे करत असतो त्यामुळे मला बाकीच्या गोष्टी करायला पसारा आवडत नाही. इकडे माझं स्पेसिफिक वेळ आहे, स्पेसिफिक काम आहे. ते स्पेसिफिक काम जास्तीत जास्त, कारण अनेक अडचणी नाट्यक्षेत्रात सुद्धा आहेत. प्रयोग सादर करताना सुद्धा येत असतात जे आपल्याला माहिती नसतात, अचानक आलेल्या गोष्टी असतात. या सगळ्या गोष्टींवर त्यावेळी तोडगा काढणं, मार्ग काढणं याच्यासाठी मी आहे. प्रशांत आणि नाटक हे इतकं घट्ट समीकरण आहे की प्रशांतला स्वप्नही नाटकाचं पडतं का? हां, म्हणजे नवीन नाटक असेल म्हणजे आता तुला कदाचित खोट वाटेल, आता गेला माझं कोणीकडचे आता फक्त शेवटचे एक 5-7 प्रयोग राहिले आहेत. ते मुंबई पुण्यात नाहीत, ते बाहेर आहेत. पण आता मुंबईतल्या शेवटच्या प्रयोगाला सुद्धा गेला माधवला ॲडिशन सुचते. सुचत राहतं प्रत्येक हां. प्रयोगशीलता, प्रयोग म्हणजे कायम एक्सपेरिमेंट करत राहणं. म्हणजे मी तर स्वतःला भाग्यवान समजतो की मी पैसे घेऊन मला प्रयोग करायला मिळतात. पैसे घेऊन मला माझं मानधन मिळतं ना. मानधन मिळतं. ते मानधन घेऊन मी प्रयोग करू शकतो. तर हे मी स्वतःला भाग्यवान समजतो. मुळात नट किंवा अभिनेता होणं माझ्या डोक्यात नव्हतं. गायक होणं हे माझ्या डोक्यात होतं. बरोबर. माझं डेस्टिनेशन आय वॉन्ट टू बी अ गुड सिंगर, बरं, असंच होतं. बरोबर. पण हे अचानक 78 नंतर कॉलेज, इंटर कॉलेज कॉम्पिटिशन, हे सगळं जे इकडे असं फिरत आता वेगळ्याच वळणावर आलं. नाही, ते वळण फार सुरेख आहे. त्या वळणावरचे आम्ही साक्षीदार आहोत. साक्षीदार म्हटल्यानंतर बरेचसे प्रेक्षक तुझ्या हक्काचे तुला भेटत असतील, रिपीट ऑडियन्स तुला भेटत असेल, आणि काही मंडळी अशी आहेत का की जी तुला प्रयोगानंतर येऊन भेटतात, हे चांगलं झालं, हे वाईट झालं, किंवा गेल्या प्रयोगात तुम्ही असं केलं होतं, या प्रयोगात तुम्ही असं केलं, असे काही सांगणारी लोक तुला भेटतात का? लक्षात राहिलेले प्रेक्षक? वाईट गोष्टींचं मी आजपर्यंत वाईट वाटून घेतलेलं नाही. कधीच नाही. म्हणजे घडलेल्या आपल्या आयुष्यात वाईट गोष्टी घडत असतात किंवा चुकीचे निर्णय आपण घेतलेले असतात. चुकीच्या निर्णयावर खलबतं करत बसण्यापेक्षा काय करायचं नाही तिथून घ्यायचं आणि मग पुढे जायचं, अशी माझी वृत्ती आहे. तर एक मी नाटक केलं होतं जे मलाही वाटत होतं फारच माती आहे बाबा, हे भट्टी जमलेली नाही, काही खरं नाही याचं, हे मलाही माहिती होतं. आणि मी निर्माता होतो त्या नाटकाचा. तर बालगंधर्वच्या एका प्रयोगाला, नाटकाचा प्रयोग चालू होता, नाटक संपल्यानंतर बुकिंग काउंटरवर जो तिकीट फाडणार असतं त्याने मला 4 तिकीटं आठ आणून दिली, स्टेपल केलेली, आणि त्याच्या मागच्या बाजूला लिहिलं होतं की माननीय दामले, हे नाटक पहिला अंक बघितल्यानंतर आम्हाला असं जाणवलं की तुम्ही आमची फसवणूक केलेली आहे. कृपया अशा पद्धतीच्या नाटकात काम करू नये, धन्यवाद. आणि ते पहिला इंटरव्ह्यू नंतर उठून गेले होते. म्हणजे बघा, 400 गुणिले 4 1600 रुपयाची तिकीट काढून ते आले होते. आणि त्याने मला तेव्हापासून मी कानाला खडा लावला की अतिशय काय जबाबदारी वाढते ना. व्हेन आय से आय एम अन्सरेबल टू यू, माझी जबाबदारी वाढते ना. तुझं अपेक्षा असणारच. बरोबर. तू 500 रुपयाचे तिकीट काढून आल्यानंतर मला तू मिनिमम 500चा तरी आनंद द्यायला पाहिजे की नाही. बरोबर. मिनिमम मी पण ठेवणार ऑडियन्स. मी मिनिमम म्हणतोय. मी त्याच्या पुढे जाऊन म्हणतो 500च्या जागी 700चा आनंद मिळायला पाहिजे. जाताना त्यांनी मस्त एन्जॉय करायला पाहिजे, मस्त आनंद मिळायला पाहिजे त्यांना. तर ते त्या नाटकाच्या बाबतीत झालं नव्हतं. अर्थात माझी इन्व्हेस्टमेंट असल्यामुळे ज्या क्षणाला ती इन्व्हेस्टमेंट निघाली त्या क्षणाला मी नाटक बंद केलं. साधारण 50-60 प्रयोगात ते नाटक बंद केलं मी. पण त्याच नाटकाच्या बाबतीत नागपूरला एका माणसाने 6 फूट 4 उंच होता आणि आपल्या सह्या देत असताना त्यांनी सांगितलं, अहो दामले, हे अतिशय वाईट आणि घाणेरडं गलिच्छ नाटक तुम्ही केलेलं आहे बरं का. मी त्यांना म्हटलं, हो माहिती आहे, मी करतोय, बंद करतोय. पण त्यानंतर सजगपणे काम करणं हे फार गरजेचं असतं. सुदैवानं झाले काय, माझ्या आजूबाजूची सगळी मंडळी आहेत ना, ती अतिशय छान आहेत, पॉझिटिव्ह आहेत. म्हणजे दिग्दर्शक सुद्धा, म्हणजे मंगेश कदम,
मंगेश कदमचा विशेष मी उल्लेख करेन याच्यासाठी की जादू तेरी नजर हे नाटक त्याने डिरेक्ट केलं होतं, बरोबर. आमची ना 7 दिवस रिहर्सल झाली होती. लोणावळ्यात जाऊन आम्ही ती रिहर्सल केली होती. मस्त मोठा सेटअप होता, 11-12 जणांचा. 7 दिवस रिहर्सल केली आणि 7व्या दिवशी नाटक एकदम सेट, चला डन, आता मुंबईत जाऊन आपण मस्तपैकी ग्रँड रिहर्सल करूया. मुंबईत आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ते मंगेशने सांगितलं, नाही नाही, हे माझं काहीतरी चुकतंय, आपण हे बदलायला पाहिजे सगळं, हे चुकीचं आहे, माझ्याकडून काहीतरी चूक झालेली आहे, तर आपण हे सगळं नाटक बदलूया. अख्खं नाटक त्याने बदललं. काय 7 दिवसाच्या रिहर्सल नंतर? 7 दिवसाच्या आम्ही मरदे नाही यार, बरोबर चाललंय सगळं. नाही नाही नाही, मी डिरेक्टर आहे, मला कळतंय, मला ते बदलायचं आहे. 7 दिवस रिहर्सल झाल्यानंतर अख्खं नाटक त्याने परत बसवलं. कुठलं होतं ते नाटक? जादू तेरी नजर. जादू तेरी नजर. हा हा. पूर्ण नाटक त्याने पूर्ण नाटक बसवलं त्याने परत नव्याने. आदल्या जी आम्ही जे बसवलं त्यातली एकही मुवमेंट काहीही सेम नव्हतं. अशा कॅलिबरचे आपल्याकडे डिरेक्टर्स आहेत. अद्वैत दादरकर, त्याने एका लग्नाची पुढची गोष्ट लिहिलं. आत्ताच शिकायला गेलो एक नाटक आहे, नवीन नाटक, त्याच्याबद्दल विजय केंकरे, तोही उत्तम डिरेक्टर आहे. वामन केंद्रे, तोही उत्तम डिरेक्टर आहे. असे चांगले डिरेक्टर्स आहेत, त्यांना चांगले कलाकार तुम्ही दिलेत ना, आणि चांगला वेळ दिलात, बरोबर, आणि पैसे दिलेत, बरोबर. ऑफकोर्स, तर मला खात्री आहे मराठी नाटक इंडस्ट्रीतली नाटकांचा दर्जा जो आहे तो आजच्यापेक्षाही वरती जाईल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की मराठी नाटकांची संख्या कमी व्हायला पाहिजे. संख्या कमी झाली ना तर मला असं वाटतं की प्रत्येक नाटकालाच, हे बघा आता कसं आहे की शनिवार रविवार बँक हॉलिडे ह्या दिवशी लोक मोकळे असतात. तर प्रत्येक समजा तुमचे आज 60-70 नाटकं आहेत, बाजारात 30 नाटकं असतील. तुम्ही आता समजा 4 शनिवार रविवार पकडले, महिन्यात 4 शनिवार, 48 शनिवार रविवार आहेत. 48 शनिवार रविवार म्हणजे प्रत्येकाला 1-1, 2-2 तारखा जरी मिळाल्या तर ते नाटकातल्या कलाकारांना पण आनंद होईल, कारण समोर प्रेक्षक असतील, निर्मात्याला पण आनंद होईल कारण बुकिंग होईल, आणि नाटकाचा दर्जा पण चांगला राहील कारण त्या नाटकाची व्यवस्थित रिहर्सल झालेली असेल. तर मला असं वाटतं की ह्या पद्धतीने नाटक इंडस्ट्री पुढे जायला पाहिजे. सगळी भट्टी जमून आलेली असते त्या निमित्ताने. ते होणं फार या सगळ्या याच्यात गरजेचं असतं. दुसरं असं की अनेक प्रयोग आतापर्यंत तू केले, पण लक्षात राहिलेले काही असे प्रयोग आहेत का? म्हणजे काही माझा प्रत्येक प्रयोग लक्षात राहतो. त्याचं कारण असं आहे, प्रत्येक प्रयोगाला काहीतरी घडतं. पण मी एक विचारू, म्हणजे प्रेक्षकांकडून जरी घडलं नाही तरी आमच्या स्टेजवर घडत असतं. काय होतं माहिती आहे का, म्हणजे एखाद्या गृहिणीचं स्वयंपाक करताना तिला काही मीठ टाकताना बघावं लागत नाही ना. बरोबर बरोबर बरोबर, मीठ बघावं लागत नाही, मेकॅनिकल. काय 2 चिमट मेकॅनिकल झालेलं असतं. तसंच तू काय डायलॉग बोलणार हे मला आधी माहीत असतं. बरोबर. ओव्हर अ पिरियड ऑफ इयर्स किंवा मंथ्स, डेज, काही प्रयोग झाल्यानंतर 50-60 प्रयोग झाल्यानंतर मला पाठ झालेलं असतं की तू काय बोलणार आहेस. मेकॅनिकल होण्याची भीती त्या तिथे सुरू होते की तुझं वाक्य संपायच्या आधीच मी तुला रिॲक्ट होतोय. पण मग आता काहीतरी नवीन. आता प्रेक्षकांना दिसणारं नाटक आणि आम्ही स्टेजवर एकमेकांसाठी करत असलेलं नाटक यात खूप फरक आहे. आम्ही 2 नाटकं एका वेळी करतो. ते मेकॅनिकल होऊ नये म्हणून आमची एक वेगळी ॲक्टिव्हिटी चाललेली असते स्टेजवर. म्हणजे दुपारी एक प्रयोग नाही 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 नाही, त्याच प्रयोगात मी ज्या क्षणाला तुला रिॲक्ट होतो त्या क्षणाला मी रिॲक्ट व्हायचं नाही. बरं, तू अलर्ट होतो ना, काहीतरी चुकतंय, समथिंग हॅज गॉन रॉंग, किंवा मी वाक्याचा पेस बदलतो. एखाद्या वाक्यामध्ये एखादा शब्द मी अंडरलाईन करत असेल तर तो अंडरलाईन न करता दुसरा शब्द कुठला तरी अंडरलाईन करायचा. अलर्टनेस स्टेजवरचा हा असाच आणला जातो. बरोबर. त्यामुळे आमचं एक वेगळं नाटक चाललेलं असतं. बरोबर. स्टेजवरती सो दॅट इज अ चॅलेंजिंग पार्ट. स्टेजवर आमचं एक वेगळं नाटक असतं आणि लोकांसाठी एक वेगळं नाटक चाललेलं असतं. बरोबर. मेकॅनिकल होऊ नये म्हणून खूप एक वेगळी त्यासाठी मेहनत आहे. पण बऱ्याच वेळेस आपल्याला काही ठिकाणी लाफ्टर अपेक्षित असतो का, आपल्याला माहिती असतं लाफ्टर येणारच आहे, पण तो आलाच नाही. अशा वेळी काही नाही आलाच नाही तर हा प्रेक्षकांचा दोष नाही, आमचं काहीतरी चुकलेलं आहे. जर 4 वेळा आला आणि 5व्यांदा आला नाही तर इट्स आवर फॉल्ट. पण तो का आला नाही ह्याच्यासाठी शोधाशोध करायला लागते. आता तो टायमिंगचा प्रश्न आहे, त्या क्षणाचा प्रश्न आहे. तो क्षण त्याच क्षणाला पकडता येणं फार अवघड आहे.
2-3 वेळा प्रयत्न केल्यानंतर आलाच नाही तर मी माझं वैयक्तिक सांगतो, मी ती ऑडिशन कापून टाकतो. बर. कापून टाकल्यानंतर एक 8-10 प्रयोगानंतर एकदा आता आज घेऊन बघूया, मग ते टायमिंग करेक्ट जुळतं. पण असं असं म्हणणारे काही प्रेक्षक असतील ना, की अहो ते गेल्या वेळी तुम्ही जी ऑडिशन घेतली होती पण यावेळी हो, ती घेतली ना, हो, आम्ही हो. तिकडे वाट बघत होतो की तुम्ही केव्हा घेताय म्हणून. आहेत ना, रिपीट खूप ऑडियन्स आहे, रिपीट ऑडियन्स खूप आहे. त्यामुळे मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे आम्ही इतके अन्सरेबल राहिलेलो आहोत किंवा झालेलो आहोत. आम्हाला ॲल्ट राहावंच लागतं की हे नाही घेतलं तर लोकांना कळणार, ते नाही घेतलं तर लोकांना कळणार. प्रशांत, एक किस्सा आहे तुझ्या प्रयोगाचा जो तुझ्या सहकलाकाराने शेअर केला होता, की कुठली तरी एक महिला प्रेक्षक समोर बसलेले होते आणि त्या झोपल्या काहीतरी. तो काय प्रसंग आहे नेमका? म्हणजे तो काहीतरी गमतीशीर प्रसंग आहे आणि तेव्हा तू फार छान पद्धतीने. काय झालं होतं, हा. साखर खाल्लेला माणूसचा आमचा प्रयोग होता. बर. आणि साखर खाल्लेला माणूस, तुला माहिती आहे ते नाटक किती लाफ्टर्सवालं नाटक हा, आहे. हा, हा. खूप लाफ्टर्स होते त्यात. हा. आणि बहुतेक दमलेल्या असाव्यात. हा, हा, जे कोण त्या स्त्री झोपली होती ती बहुतेक खूप दमून भागून कुठून तरी आली आणि अशी झोपली. बरं, हा सगळा प्रकार माझा चालू होता. प्रयोग चालू असताना मी बघत होतो, अरे बापरे असं काय झालं, ते डायलॉग चालू आहे, झोपली. मग थोड्या अय्यो घोरायला लागली, अरे बापरे. मग संकर्षण चेंज झालं. संकर्षण असा बसायला, तू बस. मग तू बसायला लागली, उठ असं म्हटलं मी. तू उठून उभा राह. नाही तू बस रे, उठ. मग ते संकर्षणाकडे उठ कोणाला म्हणतो मी, त्याला दाखवलं ते बघ झोपल्यात बघ त्या असं. मग थोडं त्या उठल्या, खूप मोठा काहीतरी लाफ्टर, मग त्या उठल्या आणि मग आणि इकडे सगळेच हसतात. म्हटलं अशा हसले. काय कळलं म्हटलं तुला, काय कळलं तुला, मला सांग काय तुझं असं चाललंय. असं हे आमचं स्टेजवरच्या गमती जमती असतात. पण असं दरवेळी काही ना काही एक वेगळा अनुभव अगदी काय नक्की येत असतो. आणि मी जितकं डिस्टर्बन्स होईल ना नाटकामध्ये तेवढा मला आवडतो. मी काही सिरियस नाटक करत आहे ना. बरोबर. मोबाईल बेल वागणं, मुलांचं रडणं, मुलांचं हसणं, पळणं, पडणं, शिंकणं, या सगळ्या गोष्टींची मला गरज आहे. कारण मी विनोदी नाटक करतो. हे सिरियस नाटकात नाही चालणार. बरोबर. ते डिस्टर्ब होतं ना सगळं. पण मी हे वाट बघत असतो की काही असं काही मिळतंय का आणि ते असं तू काही उचलतोस असं तो. काही मिळतंय का. हा, आणि ते तू तिथे त्या ठिकाणी उचलतो. थोडंसं घरात डोकूयात. इतका तू व्यस्त असतो, म्हणजे मला नवल असं वाटतं की 365 दिवसांपैकी अधिकचे प्रयोग तू केलेले आहेत, म्हणजे एका वेळेत. आणि आत्ताही त्याच्या खालोखाल तू करतोय. पण चला आता स्लो जाऊया, त्या हिशोबाने तुझं चाललंय. घरी कसं चाललंय, काय वातावरण आहे? घरी उत्तम. माझी मोठी मुलीचं लग्न झालं आहे, ती सिंगापूरला असते. तिला 2 मुलं आहेत, म्हणजे मी आजोबा आहे. धाकटी मुलगी तू वाटत नाहीस. काय आहे, वेळेत लग्न केलंय. हा? वयाच्या 25मध्ये मी लग्न केलं हा. आणि 27ला पहिली मुलगी झाली आणि 31-32ला दुसरी मुलगी झाली. बर. त्यामुळे आज मीही टुणटुणीत आहे आणि तेही मोठे होऊन त्यांच्या मार्गाला लागलेले आहेत. त्यामुळे उशिरा लग्न करायची आणि उशिरा मूल होण्याची परंपरा थांबवावी असं माझे उगाचच जाता जाता मी व्यक्त केलेलं मत आहे. ठाम मत आहे. तर माझी आता धाकटी मुलगी मुंबईत आहे, ती शेफ आहे. मोठी मुलगी तिकडे आहे. दोघेही जावई उत्तम, त्यांची कामं चाललेली आहेत. आणि मी आणि माझी बायको गौरी. प्रयोगाला येणं असतं त्यांचं? गौरीचं हो, अधेमध्ये येते ती. आधीमध्ये येते. अधेमध्ये. आणि मुलींचं कधी जमतं येणं प्रयोगाला? हा, ते असे त्यांचे व्यवसाय आहेत. त्यांचे व्यवसाय आहेत. आता ओपनिंगचा माझा तो 13 डिसेंबरला ओपन झाला. शिकायला गेले त्यावेळी मुलगी जावई सगळेच आले होते सिंगापूरहून. जावई पण कौतुकाने सांगत असतील ना की दामले आमचे सासरे. हो. 13 हा अशुभ आकडा आहे, हे कोणी मला सांगितलं, मला कळलं नाही. माझ्यासाठी 13 उत्तम आकडा आहे. होय ना. 13 डिसेंबरला ओपन झालंय नाटक. 13 डिसेंबरला ओपन झालं. पण त्यांना कौतुक असेल जावयांना सुद्धा. ते सांगत असतील अगदीच सगळे. आणि नातवंडही कधी काही याबद्दल कॉम्प्लिमेंट देतात. आता हे बोंबिलवाडीचं गाणं त्यांना मी ऐकवलं त्यावेळी ती दोन्ही, म्हणजे धाकटा आणि मोठी दोघी त्या गाण्यावर उत्तम डान्स करतात. होय ना. चला शिकायला गेलो एक, ही पर्वणी खरं तर 2025च्या दृष्टीने कसं आहे नाटक? खरं सांगू का की म्हणजे बघा, हिशोब लावायला गेलो तर गेल्या माधवनंतर लेकूर येऊदंड झाली,
त्यानंतर मी ही सगळी कौटुंबिक नाटकं, लेकूर योदंड झाली, बरोबर. एका लग्नाची गोष्ट, 4 दिवस प्रेमाचे, एका लग्नाची पुढची गोष्ट, सारखं काहीतरी होते, साखर खाल्ल्याला म्हणून, हे सगळे नवरा बायको नवरा बायको नवरा बायको असंच ते फॅमिली ओरिएंटेड सगळी मी नाटकं केली, जी कुठल्याही ॲट एनी गिव्हन पॉईंट ही विनोदी असू शकतात. सासू सुना वगैरे सगळ्यांनाच आवडतं. हे नाटक वेगळं अशासाठी आहे की याच्यात सासू सून हा विषय नाही आहे. म्हणजे माझ्यासाठी पर्वणी अशी आहे की दमा मिराजदारांचं म्हणजे माझं करिअरची सुरुवात 78 साली बरोबर. जेव्हा पहिल्या एकांकिकेने त्या एकांकिकेचं नाव होतं धिंड आणि ती दमांची होती. त्यानंतर माझी पहिली चोरी एकांकिका ती दमांची होती. त्यामुळे त्यांची लेखनशैली त्यावेळी काही कळली नाही, पण करताना मजा यायची. तर ते सगळं डोक्यात बसलं होतं आणि मी म्हटलं आता काहीतरी वेगळं काय आपल्याला करता येईल. तर दमांचं ते मला कथा आठवली, व्यंकूची शिकवणी जी आपण करू शकतो. त्यामुळे त्या कथेतला जो वन लाईनर भाग आहे, एक सदाशिव पेठेतला शिक्षक एका वाया गेलेल्या मुलाला किंवा विद्यार्थ्याला कसं शिकवेल आणि त्याचे रिपरकेशन्स किंवा त्याचे परिणाम काय होतील दोघांवर एकमेकांवर, हा विषय माझ्यासाठी जरा नाविन्यपूर्ण वाटला. म्हणून मी अद्वैतला म्हटलं की अद्वैत, हे असं असं डोक्यात आलं आहे, तुला काय करता येईल का? मग त्याने ती कथा वाचली. मग त्याने नाटक जवळ 7-1 महिने त्याने नाटक लिहिलं. 7-1 महिने. कारण कसं आहे की संहिता सशक्त असेल तर माझं काम कमी होतं. बरोबर. आम्हा कलाकारांचं काम कमी होतं. जसं गेला माधव कोडीकडे टायमिंगने वाक्य बोलायची, खणखणीत वाक्य बोलायची, इट्स डन. मग मी विचार असा केला की आता आपल्याला ह्याच्यात पश्चिम महाराष्ट्रातला किंवा पश्चिम महाराष्ट्रातली भाषा बोलणारा एक चांगला नट पाहिजे. मग माझ्या डोळ्यासमोर मला कवितेने ऋषिकेश शेलारचं नाव सुचवलं. कविता मेडेकर आणि अद्वैत दोघांनी. म्हटलं ऋषिकेश शेलारचं त्याची तर सिरियल चालू आहे, डेली सोप चालू आहे, तो कसा आपल्याला वेळ देईल? कसा काय देणार वेळ? बरोबर साहजिक. कारण मी नाटकवाला आहे, माझ्या नाटकाचे बरोबर व्हायला पाहिजेत. मला रिहर्सल तालमीला तू हजर राहायला पाहिजे, नाही तर तुला कॉन्फिडन्स आला नाही तर आम्ही मरू. बरोबर खरंय बरोबर की नाही? 1 to 1 व्हायला पाहिजे ना. मग मी त्याच्याशी बोललो होतो, म्हणा बरोबर मला तोच पाहिजे. असं एकदा फायनल झाल्यानंतर मी 4 महिने आधी प्लॅनिंग करून त्याला सगळं रिहर्सलचा तक्ता दिला. आपण रीडिंग कधी करणार आहोत, पहिल्या अंकाचं स्टँडिंग कधी करणार आहोत, दुसऱ्या अंकाचं स्टँडिंग कधी करणार आहोत, फोटो सेशन कधी असेल, कपड्याचं सेशन कधी असेल, त्यानंतर TVC शूट करायचे ते कधी असेल, लोकेशन कुठे असेल, काय असेल, ग्रँड रिहर्सल्स कधी असतील, नाटकाचा पहिला प्रयोग कधी असेल, ही सगळी लिस्ट त्याला मी 4.5 ते 4.5 महिने आधी दिली. त्यामुळे मला याबद्दल एवढं तुमचं गणित कसं पक्क असतो, म्हणजे मॅनेजमेंट या बाबतीत? उलटा येतो मी. होय का? उलटा म्हणजे आता मला समजा फॉर एक्झाम्पल असं मी म्हटलं की मला 1 एप्रिलला नाटक ओपन करायचं. बरोबर. तर उलटं प्लॅनिंग करत यायचं. 1 एप्रिलला नाटक ओपन करायचं, मग त्याच्या आधी 4 दिवस ग्रँड रिहर्सल, त्याच्या आधी 30 दिवस बाकीच्या गोष्टी, आणि त्याच्या आधी 6 ते 7 दिवस आपल्या रीडिंग. म्हणजे 30 ते 6 36 दिवस आणि ग्रँड रिहर्सलचे 4 दिवस. म्हणजे 40 दिवसाचा प्लॅन मला आखायचा आहे बस. त्या पद्धतीने सगळं डोक्यात उलटं प्लॅनिंग करत असलं की विषय संपला ना. वा. नाटकाकडे येऊयात. कसं म्हणजे आता प्रयोग ओपन झालेले आहेत, कसा रिस्पॉन्स आहे? खोटं वाटेल की मलाही त्या नाटकातनं जरा वेगळी मज्जा करायला मिळालेली आहे. मी आयुष्यात कधी केली नाही तशी मज्जा त्या नाटकात केलेली आहे. म्हणजे रसिक प्रेक्षकांना बघितल्यानंतर आश्चर्य वाटेल, हा असा आहे, असं डान्स एखादी झलक? नाही डान्स झलक बिलक नाही, डान्स बिन्स मी केलेला आहे आणि जो आयुष्यात मी कधी केलेला डान्स केलाय, तो डान्स आहे. गाणं गाऊन झालं, नाटक तर तू करतोस, आता डान्स. आता डान्स करायचं मला खरंच माहित नव्हतं की अद्वैत मला डान्स करायला लावेल. मी डान्स पण केलेला आहे, ते झाकपूक कपडे घालून पण ते केलेलं आहे. पश्चिम महाराष्ट्रातील भाषा पण बोलायला मला मिळालेली आहे. आपण प्रमाण भाषा तर आपण बोलतच आलेलो आहोत, पण नाटकाच्या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्रातली भाषा बोलता आलेली आहे, डान्स करायला मिळालेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या एवढ्याच ताकदीचा एनर्जेटिक को आर्टिस्ट मला सगळे मिळालेले आहेत. वा. म्हणजे इनामदार तेवढाच ताकदीचा आहे, ऋषी पण तेवढाच ताकदीचा आहे. काय तिथे तोट डालेंगे असंच पाहिजे, तसंच पाहिजे. थिएटरमध्ये स्टेजवर काम करताना कसा आहेस रे असं नाही, कसा आहेस रे, हा पिच पाहिजे तर काम करायला मजा येते. बरोबर आहे. आणि प्रेक्षकांना तोच अपेक्षित असतो प्रशांत. नाही,
मीच असं नाही, कुठल्याही नाटकात, सिरियस नाटकात सुद्धा, सिरियस नाटकात मी एनर्जी पाहिजे. तुम्ही इथे माईक लावा, ती एनर्जी कंट्रोल करायचं काम म्युझिक ऑपरेटरचं आहे ना, त्याच्याकडे असतं. एनर्जी न लावता काम केलं ना की मजाच येत नाही, कंटाळा येतो, म्हणजे झोप यायला लागते. तुला ते शक्य नाही, तू तसं करू शकत नाही. झटपट काही प्रश्न घेतोय. चला, या वर्षात बरेचसे चित्रपट पाहिले. आवडती नायिका? मी चित्रपट नाही बघितले. बरं, तुझी आवडती नायिका चित्रपटातली कुठली, कोणती? नाही, आवडती नायिका बघायला गेलास तर कमिटेड ऑन स्टेज, थिएटरला कमिटमेंट असलेल्या 2-3 नायिका माझ्या आवडत आहेत. एक म्हणजे पहिली आहे ती कविता मेडेकर, दुसरी आहे ती शुभांगी हां. शुभांगी गोखले, आणि जुन्या काळातली स्वाती चिटणीस. आवडती. आवडतं गाणं? मी गायलेलं पहिलं गाणं रंग और नूर की बारात. होय. घेऊ त्याची झलक. आवडतं नाटक? तुझं नाही, दुसरं कुठलं बघितलेलं? मला जाऊबाई जोरात खूप आवडलं होतं. बरं. निर्मिती सावंत यांचं. हां, बरं. आवडता चित्रपट? खूप वर्षात चित्रपट पण नाही बघितला यार. नाहीच जमलं. पूर्वी हिंदू कॉलनीत मी जेव्हा राहायचो ना, तेव्हा तिथे दादर टिटीला एक थिएटर, ते थिएटर मला तर पाडलं. त्यावेळी मी देवानंदचे किंवा सगळे मॅटिनी खूप बघितले. पण मग लक्षात राहिलेला चित्रपट, हिंदी असो वा मराठी असो? पिंजरा एक लक्षात राहिला होता. त्यानंतर सिंहासन एक लक्षात राहिला होता, हे अजूनही लक्षात आहे. आणि आत्ताच्या काळातला नाही, मला बघायलाच मिळत नाही. बरोबर. या वर्षात म्हणजे 2024 मध्ये केलेले संकल्प पूर्ण झाले का? ते कोणते होते? एक तर संकल्प असा होता की आता मी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा अध्यक्ष असल्यामुळे एक वेगळी जबाबदारी माझ्यावर आहे. बरोबर. नियामकचे जवळ 60 मेंबर आहेत, म्हणजे 60 जण आहोत आम्ही. वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आलेलो आहोत. प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. आपल्या हाताची 5 बोटं सारखी नसतील तर 60 माणसं कशी त्यामुळे आत्ता मी प्रोप्रायटर म्हणून मी काम करतो. जेव्हा माझी कंपनी चालत होते प्रोप्रायटर म्हणून काम करतो गौरी थिएटर्स नाटकाची. ही संस्था चालवायची एक वेगळी जबाबदारी आणि वेगळा चॅलेंज माझ्यासमोर होता. आणि माझ्या सुदैवाने माझे 60चे जे आमचे सगळे नियामक कार्यकारिणीचे सदस्य आहेत, अतिशय कॉपरेटिव्ह आहेत, अतिशय छान मदत करतात, मार्गदर्शन करतात. कारण मी नवीन आहे, मार्गदर्शन महत्त्वाचं आहे, काय करू नको हे सांगणंही महत्त्वाचं आहे. आणि 60च्या 60 जणांचे आपल्याला योगदान आहे, मदत आहे. त्यामुळे आणि 100वं नाट्यसंमेलन आता आपलं चालू आहे, म्हणजे आता अजून 3-4 ठिकाणी बाकी आहेत. तर 100वं नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने जागर नाट्य स्पर्धा आम्ही घेतली. ती 22 ठिकाणी घेतली. जवळजवळ 17,000 त्यात स्पर्धकांनी भाग घेतला. आणि आता त्यातून ज्या पहिल्या 3 एकांकिका आल्या आहेत त्यांचा आम्ही एक निवासी हे घेतोय. बरोबर. तर असे खूप छान छान गोष्टी माझ्या आयुष्यात शिकायला मिळाल्या, घडल्या. आणि नवीन नाटकाची निर्मिती झाली. बोंबिलवाडीसारख्या चित्रपटात काम करायला मिळालं. वा वा. 2025 मध्ये किती प्रयोगांचं टार्गेट प्रशांत दामलेंनी ठेवलेलं आहे? नाही, नॉर्मली मी साधारणपणे टार्गेट 250 ते 250 हेच ठेवलेलं आहे. म्हणजे महिन्याला साधारणपणे 20 प्रयोग. बरोबर. म्हणजे आता हे माझ्या पत्नीने सांगितलं, आता जरा कमी कर, म्हणजे तू सॉलिड तरुण बिरून असं तुला वाटत तसं नाही आहे, तर थोडा कमी या. तर साधारणपणे 20-21 या हिशोबात मी काम करतो. प्रशांत, आत्तापर्यंत चित्रपट, नाटक, सिरियल या निमित्ताने बऱ्याच कलावंतांबरोबर तू काम केलं, पण कायम तुझ्या लक्षात राहिलेला नट, कलावंत, हयात असलेला नसलेला कोण? मला चॅलेंजिंग, स्टेजवर चॅलेंजिंग, बाकी सगळ्या गोष्टी सोडून द्या त्याच्या, बाकी सगळ्या गोष्टी त्याच्या सोडून द्या, पण स्टेजवर चॅलेंज, त्याच्याबरोबर उभं राहायचं म्हणजे चॅलेंज, ताकद लावून उभं राहायला लागतं. तो म्हणजे एकच मला आजपर्यंत भेटला, तो म्हणजे सतीश तारे. हो, क्या बात आहे. चॅलेंज देऊन, म्हणजे तो, त्याच्याबरोबर काम करताना तुम्ही बेफिकर राहूच शकत नाही. अँटेने ओपनच पाहिजेत, कंटिन्युअस ओपन पाहिजेत. कारण तो इतका टॅलेंटेड होता. म्हणजे दुर्दैवानं तो गेला लवकर, त्याच्या चुक्यांमुळेच गेला. पण तो इतका टॅलेंटेड होता की त्याच्याबरोबर काम करताना मी काही काही वेळा प्रेक्षक व्हायचो. तो जादू तेरी नजरमध्ये होता. आणि तो इतका टॅलेंटेड आणि इतका व्हरायटी त्याच्याकडे होती, आणि इतका त्याचा शब्द भांडार, मराठीचे इतकं शब्द भांडार त्याच्याकडे होतं
आणि त्याच्याबरोबर काम करताना मी अप्रतिम मजा घेतली, खूप आनंद दिला. आणि बाकी विनयबरोबर तर मी काम करतोच आहे. गेला माधव कुणीकडे, तोही माझा आवडता कलाकार, सहकलाकार. वा. अ, जाता जाता प्रशांत दामले आलेत तर काहीतरी घेऊन जाऊ. प्रशांत दामलेंची पहिली आवड आहे गाणं. हो. काय ऐकायला मिळेल आम्हाला जाता जाता? अरे बापरे. हम्म. रंग और नूर की बारात किसे पेश करूं, ये मुरादों की हंसी रात किसे पेश करूं, किसे पेश करूं. रंग और नूर की बारात किसे पेश करूं, ये मुरादों की हंसी रात किसे पेश करूं, किसे पेश करूं. क्या बात आहे. बढिया. कारण तू खूप ऊर्जादायी आहेस आणि तुझ्याकडनं ती एक रेखी मिळते आणि बऱ्याच गोष्टी आपणही स्वतः प्रतिबिंबित करून घेतल्या पाहिजे प्रशांत दामलेकडनं. हा एक हेवाही कायम वाटतो. अशाच पद्धतीने आम्हाला भेटत राहा आणि 2025 पुन्हा एकदा तू स्टेजवर आणि आम्ही टाळ्या वाजवायला यासाठी आम्ही उपस्थित राहू. हा शब्द आम्ही तुला देतो. धन्यवाद आजच्या सगळ्या सर्व रसिक प्रेक्षकांना परत एकदा नवीन वर्षाच्या शुभेच्छा. नवीन वर्ष सुखाचे, आनंदाचे, समृद्धीचे आणि खूप नाटकं बघण्याचे जावो आणि तुम्हाला कमीत कमी वेळ सोशल मीडियावर जायला मिळो एवढीच तुम्हाला विनंती करतो. काही उपयोगाचा नाही आहे सोशल मीडिया. आणि दुसरी, मोबाईल फोन जो आहे, भ्रमणध्वनी, हा गप्पा मारण्यासाठी नाही, मेसेज देण्यासाठी आहे. एवढं लक्षात ठेवा. उरलेला वेळ मस्त जाईल आपला. दामले उवाच जाता जाता झालेलं आहे ते सगळे काही. तर मंडळी, या होत्या छानशा या नवीन वर्षाच्या निमित्ताने खास व्यक्तीबरोबर गप्पा. पुन्हा एकदा भेटूयात. आज इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.